मित्रांनो, आज आपण अतेज्ञ या मराठी मुळाक्षरापासून तयार होणारे जे छोटे छोटे शब्द आहेत तर ते शब्द आज आपण पाहणार आहोत। तर चला मग वेळ वाया न घालवता आपण ते शब्द पाहूयात। बघा, आता अ पासून काय तयार होतो, तर अ पासून अननस। अ पासून आणखीन काय तयार होतो, तर अजगर। अ पासून अलंकार। तर आता आ पासून काय तयार होतो, आई। आ पासून आणखीन आगगाडी। आणि आ पासून आणखी काय तयार होतो, तर आठ। बघा, आता ई पासून काय तयार होतो, इमारत। ई पासून आणखीन इजार। आणखीन ई पासून काय तयार होतो रे, ई पासून इवला। आता हा काय, ई हा दुसरा इडलिंबूचा। ई म्हणजे ईद। ई पासून आणखीन काय तयार होतो, ईश्वर। ई पासून काय तयार होतो आणखी, इडलिंबू। आता हा काय आहे रे, ऊ पासून काय तयार होतो, उशी। ऊ पासून आणखी काय तयार होतो, उखळ। ऊ पासून आणखीन उसळ। हा काय आहे, ऊ पासून काय होतो, ऊन। ऊ पासून आणखीन काय होतं, ऊस। आणि ऊ पासून आणखीन ऊट। आता ए पासून काय तयार होतो, तर ए पासून एडका। आणखीन काय होतो, एक। ए पासून एकटा। ऐ पासून काय तयार होतो रे, ऐ पासून ऐरण। ऐ पासून ऐरावत। ऐ पासून आणखी ऐक। त्यानंतर ओ पासून काय तयार होतो, ओटा। ओ पासून आणखी काय तयार होतो, ओणव। ओ पासून ओझेवाला। त्यानंतर औ पासून काय तयार होतो, तर औ पासून औषध। औ पासून औत। आणखीन औ पासून औदुंबर। तर अम पासून काय होतं, अंगठी। अम पासून अंबारी। अम पासून आणखी काय होतं, अंगण। त्यानंतर आहा पासून काय होतो, स्वतः, दुःख। आता क पासून काय तयार होतो, कप। क पासून आणखी काय तयार होतं, तर क पासून कढई। क पासून आणखी काय तयार होतं, तर क पासून कपाट। त्याचबरोबर ख पासून काय तयार होतो रे, खण। क पासून आणखीन काय तयार होतो, खडू। तसेच ख पासून आणखीन काय, खरं। त्यानंतर ग पासून काय तयार होतो, गड। ग पासून आणखी काय तयार होतो, गरा। तर ग पासून गट। पुढे घ पासून काय तयार होतं रे, घर। घ पासून आणखीन काय तयार होतं, घरटे। तसंच घ पासून आणखीन काय तयार होतो, घात। च पासून काय तयार होतो, चमचा। च पासून आणखीन काय तयार होतो, चपाती। च पासून आणखी काय तयार होतो, चाफा। तर पुढे छ पासून काय तयार होतो, तर छ पासून छत। आणखीन काय तयार होतं, छत्री। आणखीन छडी। तर ज पासून काय तयार होतो रे, जहाज। ज पासून आणखीन काय तयार होतं, जग। तसेच ज पासून आणखीन जमीन। पुढे आता झ पासून काय तयार होतो, झगा। झ पासून आणखीन काय तयार होतं,
झरा. झ पासून आणखीन काय तयार होते? झबले. ट पासून काय तयार होतो? टरबूज. ट पासून आणखीन काय तयार होतं? टपाल. ट पासून आणखीन काय तयार होतो? टणक. ठ पासून काय तयार होतो? ठसा. ठ पासून ठाणे. ठ पासून आणखीन काय तयार होतो? ठीक. ड पासून काय तयार होतो? डब्बा. ड पासून आणखीन काय तयार होतो? डमरू. तसेच ड पासून आणखीन डझन. ढ पासून काय होतो? ढग. ढ पासून आणखीन काय होतं? ढोल. ढ पासून आणखीन काय तयार होतो रे? ढकल. पुढं न पासून काय तयार होतो? घन. आणखीन न पासून बाण. आणखीन काय? सण. तर त पासून काय तयार होतो? तबला. त पासून आणखीन काय तयार होते? तलवार. त पासून आणखीन काय तयार होतो? तलाव. तर थ पासून काय तयार होतो? थवा. थ पासून आणखीन काय तयार होतो? थर. थ पासून थकवा. तर काय आहे? द पासून काय तयार होतो? दाण. आणखीन काय तयार होतो? दहा. आणखीन दव. ध पासून काय तयार होतं? धन. ध पासून आणखीन काय तयार होतो? धडा. ध पासून आणखीन काय तयार होतो? धर. न पासून काय तयार होतो? नथ. न पासून आणखीन काय तयार होतो? नळ. न पासून आणखीन नट. प पासून काय तयार होतो? फळ. प पासून आणखीन काय तयार होतो? पण. प पासून पवन. फ पासून काय तयार होतो? फळ. फ पासून फणस. फ पासून आणखीन काय तयार होतो? फळा. ब पासून काय तयार होतो? बस. ब पासून आणखीन ब पासून काय होतो? बदक. भ पासून काय होतो रे? भट. भ पासून आणखी भवन. भ पासून भरत. नंतर म पासून काय होतो? मन. म पासून मठ. आणि म पासून मत. य पासून काय तयार होतो? यज्ञ. य पासून आणखीन काय तयार होतो? यश. य पासून आणखीन यक्ष. र पासून काय तयार होतो रे? रथ. त्यानंतर र पासून रण. आणखीन काय? रस. त्यानंतर ल पासून काय होतो? लस. त्याचबरोबर ल पासून लक्ष. आणि ल पासून लख. व पासून काय होतो? वड. व पासून वन. आणि व पासून आणखीन वजन. त्याचबरोबर श पासून काय होतो? शक. श पासून शहर. आणि श पासून शपथ. त्याचबरोबर षटकोन. ष पासून काय होतो? षटकोन. त्यानंतर षटकार आणि षडयंत्र. त्याचबरोबर स पासून काय होतो रे? सण. आणखीन ससा. आणखीन काय होतं? सम. त्याचबरोबर ह पासून काय होतो? हरण. ह पासून हात. ह पासून आणखीन हळद. त्याचबरोबर ल पासून काय होतो? बाल. त्यानंतर नळ आणि कमल. त्याचबरोबर क्ष पासून काय होतो? क्षण. यक्ष आणि क्षत्रिय. ज्ञ पासून काय होतो? यज्ञ. ज्ञ पासून ज्ञान. आणि ज्ञ पासून ज्ञानेश्वर.
धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की नोटिफिकेशन मिळेल.